काश्मीरातल्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातील 4 जवान शहीद झालेत। या वीर जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी गडचिरोलीतल्या सिरोंचामध्ये मुस्लिम बांधवांनी मेणबत्ती मोर्चा काढला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। शहीद जवानांच्या मृत्यूचा सरकारनं बदला घ्यावा अशी मागणी करण्यात आली। कल जम्मू कश्मीर के उरी में सेना के 20 जवान शहीद हुए। 32 जम्मू काश्मीरातल्या उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील 4 जवान शहीद झाले। या विरोधात नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निदर्शने केली। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी करण्यात आलं। तसंच पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। तिकडे मनमाडमध्ये देखील मुस्लिम समाजाने मोर्चा काढून उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात जे जवान धारातीर्थी पडले त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि पाकिस्तानचा निषेध केला। श्रद्धांजली वाहिल्यानंतर संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन देखील केलं। पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली असून वेळ पडली तर युद्धात सहभागी हो अशी भावना यावेळी मुस्लिम तरुणांनी व्यक्त केली। तर शिवसेनेने या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली। काश्मीरमध्ये पाकने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये रॅली काढण्यात आली। या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली। सोबतच पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला। राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे। आपला देश संयमी आहे हे पाकिस्तानला बघवत नाही, त्यामुळे पाकिस्तान भ्याड हल्ला करतंय। हे पाकिस्तानचे हल्ले एकजुटीनं हाणून पाडू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरात निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं। पानसरे यांच्या हत्येला आज 19 महिने पूर्ण झाले, मात्र तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही। त्याचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते ND पाटील, दिग्दर्शक अतुल पेठे, राजू इनामदार आणि मेधा पानसरे यांनी हा मॉर्निंग वॉक काढला। अहमदनगर जिल्हा परिषद झालेल्या घोटाळ्यांची CID चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी मनसेनं आंदोलन छेडलंय। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जागरण गोंधळ घालून पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला। पालिकेतील कपाट खरेदी, हस्तकला पुस्तकं, बैलगाडी वाटप यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो। इंदापुरात राष्ट्रवादीच्या कांदा टोमॅटो फेक आंदोलनाचा चांगलाच फज्जा उडाला। हाताच्या बोटावर मोजण्या इतकी गर्दी जमल्यानं पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे। राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाकडून तहसील कार्यालयावर कांदा व टोमॅटो फेक आंदोलनाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, परंतु या आंदोलनात एकही शेतकरी सहभागी न झाल्यानं हे आंदोलन म्हणजे फ्लॉप शो ठरलं। गोंदियात पोलीस पथकाच्या गाडीवर गोमाफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। मध्य प्रदेशातल्या सिमीला लागून असलेल्या चंगेरा गावातून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी 25 गायींची सुटका केली। पोलिसांचं पथक गावातून बाहेर पडताच पोलिसांना माहिती देणाऱ्या दाम्पत्याच्या घरावर हल्ला करण्यात आला। पीडित दाम्पत्यानं या विरोधात पोलिसात तक्रार दिली असता गोमाफियाने थेट पोलिसांवरच हल्ला करत गाडीची तोडफोड केली। दरम्यान पोलिसांनी तातडीनं लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। अकोल्यातल्या तोष्णीबाल लेआउट इथल्या लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी झाली आहे। मंदिरातील 5 कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील हजारोंची रक्कम लंपास केली आहे। शिवाय मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीची भांडी ही चोरीला गेली आहेत। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। ठाणे डाऊनटाऊन रोटरी क्लबच्या वतीने कल्याणजवळच्या वाशिंदमध्ये मुलींच्या नव्या वसतिगृहाच्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं। जीवन आशा या प्रोजेक्ट अंतर्गत या इमारतीचं काम करण्यात आलंय। सुमारे 25 लाख रुपये खर्च करून या इमारतीचं बांधकाम करण्यात आलंय। या परिसरात मुलींच्या राहण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती, ती गरज ओळखून रोटरी क्लबनं हे वसतिगृह उभारलंय। गोंदियातल्या गोठणगाव शिवारात विजेचा करंट लागून रानडुकराची शिकार करणाऱ्या 5 आरोपींना वनविभागानं अटक केली आहे। रानडुकराची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती। त्यानुसार वनविभागानं ही कारवाई केली आहे। आरोपींकडून शिकारीचं साहित्य आणि रानडुकराचं मांस जप्त करण्यात आलंय।
पंढरपुरात गेल्या महिन्याभरापासून सुरू झालेलं मोबाईल चोरीचं सत्र थांबत नाहीये। गेल्या आठवड्यात 8 दुकानातून चोरी करण्यात आली होती। त्यातील आरोपींना अटक झाल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा 3 मोबाईल दुकानांमध्ये चोरी करण्यात आली आहे। या चोरीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून अधिक तपास सुरू आहे। इंदापुरातल्या सरडेवाडी टोलनाक्याजवळ सोना उर्फ दादा खामगळ या तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे। 4 अज्ञात लोकांनी दारूच्या नशेत धारदार शस्त्रांनी वार करून ही हत्या केली आहे। सकाळी बाहेर पडलेला हा तृतीयपंथीय रात्र झाली तरी घरी परतला नाही, त्यामुळे शोधाशोध सुरू झाली। त्यावेळी सरडेवाडी जवळच्या शेतात त्याचं प्रेत आढळून आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना उच्च न्यायालयानं दणका दिला। न्यायालयाच्या आदेशानंतरही परिवहन कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यात टाळाटाळ केल्यानं त्यांच्याकडून 30,000चा दंड आकारण्यात आलाय। फेब्रुवारी 2015 पासून 6वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय, परंतु पालिकेनं तो देण्यात दिरंगाई केली होती। 3 वेळा संधी देऊनही आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं नव्हतं। शेवटी ही कारवाई करण्यात आली आहे। वारंवार सूचना देऊनही पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात कोणतीही स्वच्छता केली जात नाहीये। त्याविरोधात आंदोलन करत संतप्त नागरिकांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दारात ड्रेनेजचं पाणी ओतलं। पालिकेकडून सफाई होत नसल्यानं शहरात साथीचे आधार पसरू लागलेत। शहरातल्या 30हून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे। याबद्दल पालिकेला कळवून देखील कारवाई होत नाहीये, त्यामुळे आंदोलन करण्यात आलं। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शिर्डीतल्या पिकांचं नुकसान झालंय। श्रीरामपूर तालुक्यातल्या मालुंजे गावात नाल्याचं पाणी शिरल्यानं 200 एकर शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, तूर या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं। सेलू शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निम्न दुधनाच्या पंप हाऊसमध्ये बिघाड झाल्यानं शहराचा पाणी पुरवठा 3 दिवसांपासून ठप्प आहे। याआधी धरणात पाणी कमी असल्यानं सेलूकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, मात्र आता धरणात पाणी असूनही पंपातील बिघाडानं पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्यामुळे हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी सेलूकर करतायत। सलग 5 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न दूर झालाय। शहराला पाणी पुरवठा करणारा विरेचक तलाव 66% भरलाय। पुढच्या वर्षी जूनपर्यंत हा पाणीसाठा पुरेसा ठरणार आहे। त्यामुळे पालिकेनं हे पाणी आरक्षित करून ठेवावं अशी मागणी केली जाते। शहरातील पाणी टंचाई दूर झाल्यानं लोकांनी आनंद व्यक्त केलाय।